गुड मॉर्निंग. सरस्वतीज ब्लॉग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी. राम राम, जय जिजाऊ. मग चला तर मंडळी, आज मी तुम्हाला बनारसी साडी दाखवणार आहे. आम्ही ना आमच्या ग्रुपसाठी साड्या मागवलेत. का माहिती कुठं बाहेर फिरायला गेलो, हुरडा पार्टीला गेलो, पिक्चरला निघालो, तर आम्ही सबसे हटके असं छान दिसलं पाहिजे म्हणून आम्ही ना मंडळी, हे पहा, ह्या कलरच्या सगळ्यांना आम्ही साड्या मागवलेत. तुम्हाला आवडली का? खूप आणि खूप सुंदर आहे. आमच्या लातूरला मिळती मंडळी ही साडी. DS मिलची साडी आहे ही. खूप सुंदर साडी आहे. ब्लाऊज तर एवढं मोठं आहे की कितीही जाड बाई राहू द्या, 90 किलोच्या बाईला आरामात ब्लाऊज बसणार हो. बघा तुम्ही, बघा साडी तर घेऊन बघा, खूप मोठा आहे. हेच मी यशला समजावून सांगत होते की ब्लाऊज खूप मोठा आहे. चला मंडळी, मग आज आपल्या दिवसाची सुरुवात झालेली आहे माता राणीच्या दर्शनाने, आशीर्वादाने, प्रेमाने. मग माता राणीचा आशीर्वाद घेतल्याशिवाय तर काहीच होत नाही. आणि मग हा माझा भोला भंडारी काय आहे, भोला भंडारी. भोला भंडारीचा आशीर्वाद, त्रिलोकी अवतारी मेरा भोला भंडारी. मग अशा प्रकारे भोला भंडारीचं नाव घेऊन मी आज तुम्हाला गम्मत खाऊ घालणार आहे. काय खाऊ घालणार आहे? गम्मत. मंडळी चलो, हम आज क्या बनाने का है नहीं बताऊंगी, आप बताओ. चलो. ह्याला म्हणते भोपळा. अगोदर खिसली ककडी, मग खिसत आहे भोपळा. ह्याला हिरवा भोपळा म्हणतात. तुम्ही काय म्हणता? लौकी. लौकी फेकी नाही हो, भोपळा आहे मंडळी हे. मग आज करायची आहे आपल्याला गंमत. अतिशय पौष्टिक आणि हेल्दी, लहानापासून मोठ्यापर्यंत हवी हवी असणारी, आवडणारी. लोणच्यासोबत, चटणीसोबत, दह्यासोबत, साध्या वरणासोबत, कशासोबत बी खावा तुम्ही. खूप आणि खूप टेस्टी. त्यात एक टाकलं बीट, कारण बीट असं खाणं शक्य नाही, इतका घाण वास येतोय बीटाचा ना, मला तर आवडतच नाही बघा मंडळी. डॉक्टर म्हणतंय ज्यूस प्या, आमकं प्या. कशाचं ज्यूस प्या, नुसता घाण वास येतोय त्याचा. म्हणून मी आज डोकं लावलं आणि बीटचे धपाटे करायचं ठरवलंय. काय धपाटे? तुम्ही काय म्हणता? सांगा सांगा बघू. थालीपीठ. आम्ही तसलं काही म्हणत नाही बघा मंडळी. आम्ही म्हणतो डायरेक्ट धपाटे, धपाधप बडून केलेले धपाटे. हे हे सगळं मिश्रण, ह्याच्यात अद्रक, लसण, जिरे, ओवा, ज्वारीचं पीठ, एक मूठ डाळीचं पीठ घालायचं. मग सगळं तिखट मीठ घालून हे मी गोळा मळून घेतलेला आहे. अशा प्रकारे गोल उंडा करायचा. अगोदर उंडा करून मग ह्याला अगोदर पुळपाटावर कपडा टाकायचा ओला करून, आणि ओल्या हाताने असं डॅब 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 करत पसरवायचं. लाटून केलं तर कडक होतात, मग ते चावत नाहीत. असे मऊ लुसलुसी छानपैकी धपाटे झाले पाहिजेत. इतके सुंदर धपाटे करायचे ना की खाणाऱ्याला पण वाटलं पाहिजे आणखीन एक, आणखीन एक, और एक, और एक, और एक, असं म्हणून पोटभर खाल्लं पाहिजे. आणि हे हेल्दी आहेत. पोटभर खाल्लं तरी काहीही होणार नाही, कारण ह्याच्यामध्ये सगळे विटॅमिन, सगळं सगळं आलं बघा ह्याच्यात मंडळी. तुम्ही बघू शकता, कारण ह्याच्यात काय काय घातलंय मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं ना. लक्षात ठेवून तुम्ही पण बनवा. अशा प्रकारे तुम्ही म्हणसाल सरस्वती, भाकरी चपात्या लय मोठ्या असतात, पोळ्या मोठ्या असतात, मग धपाटे का बारीक? तर आओ मंडळी, ही धपाट माझ्या माता राणीचं आहे. मी माझ्या मैया राणीला दाखवल्याशिवाय मी कसं खाऊ शकते बरं? हे पहा, माझ्या मैया राणीसाठी केलेलं आहे मी. अतिशय सुंदर, छोटं, गोल, मस्त मस्त. कारण मैया राणीनं खाल्ली तर माझी दुनिया भरली, नाहीतर मला दिवसभर हुरहुरतं बघा. भूक लागल्यासारखंच वाटतं, काहीतरी विसरल्यासारखं वाटतं. मला मैया राणीला मी जे खाईल ते दाखवते. लोक म्हणतात देवाला पुरणपोळी, आमको तमको, हे ते नाही. मला जे माता राणी देईल मीच तिला तेच देणार.
हां, मी एक माझ्या माताराणीला एक कसं खाऊ घालणार? मी साधी चटणी आणि भाकरी खाल्लं तरी मी माझ्या माताराणीला चटणी भाकरीचाच नैवेद्य दाखवत असते, पण माताराणीला दाखवल्याशिवाय नो. मग हे पा, माताराणीचं धपाटं पूर्ण भाजलेलं आहे. तर आता आपण दुसरं धपाटं करू. असं कपड्यावरती पाणी लावून ओला हात करू करू, कारण ओला हात केलं की ते चिपकत नसतं मंडळी. ओला हात करायचा आणि असं डॅब 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 करून ह्याला पसरवायचं. पसरल्याच्या नंतर खूप आणि खूप सुंदर धपाटे होतात बरं का. आणि अतिशय पातळ हाताने केलेत म्हणून जाड नाही. तुम्ही बघू शकता, भाकरीपेक्षा सुद्धा पातळ धपाटे आहेत माझे. तुम्ही बघा बघा आहेत ना. हां, असं आतमधल्या वेजावरती तेल टाकायचं आणि साईडनी पण तेल टाकायचं, का तर चिपकत नाही. आणि मग तुम्हाला लागत असलं तर वरून लावायचं. मी कधी लावते कधी नाही. मग आता झालं धपाटे खाऊन. आता आलेत सगळे आपल्या जिगर. क्या है ये? जिगर. जिगर जीव आहे, जीव माझा. हे मैत्रिणी नाही आहेत, हे माझं जीव आहे, काळीज. तर आज आहे बिशी आणि बचत गट मीटिंग 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 आता चालू आहे मंडळी. लक्षपूर्वक बघा आणि ऐका. आमच्या मैत्री महिला बचत गटाची मीटिंग चालू झालेली आहे. अशा प्रकारे सगळ्याची नाव नोंदणी होत आहे आणि नाव नोंदणी झाल्याच्या नंतर पैसे घ्यायला पण सुरुवात झालेली आहे. माझा बचत गट महिन्याला 1,000 रुपयाचा आहे मंडळी. लोकांच्या बचत गटात 10 बायका असतात, माझ्या बचत गटात 20 बायका आहेत. आणि माझ्या बचत गटाचं नाव काय माहिती आहे का? मैत्री महिला बचत गट लातूर. हम भरी हमरा लातूर भरी. देखो 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 हमरे फ्रेंड देखो. तुम्हाला सुद्धा हेवा वाटल माझ्या मैत्रिणी वाचा. खूप जीवाभावाच्या मैत्रिणी आहेत. जर कोणाला काही प्रॉब्लेम आला, कोणाच्या घरी कार्यक्रम असला, काही जरी झालं, आम्ही एवढ्या अख्ख्या मैत्रिणी, ह्या तर इथल्या प्रॉपरचे येतो. अजून आमचे काही बाहेरगावी विदेशी राहतात मैत्रिणी, लातूर, पुणे, मुंबई अशा ठिकाणी. तिथून येतात मंडळी. एका एका भिशीला माझे जीव काळीज राहतात. हे काळीज आहेत, साधे सुधे नाहीत बघा. लय चांगले नमुने येतात. तुम्हाला काम आहेत आणि सबसे बडा तो नमुना मैं हूँ. ये तो कुछ भी नाही. तुम्ही बघताय ना. खरंच बघा. माझ्या ग्रुपमध्ये कधी जॉईन वेळ आला तर जॉईन व्हा किंवा येऊन बघा. काय माझ्या मैत्रिणी आहेत, जीवाला जीव देणाऱ्या, वेळेकाळेला धावून पळून सोबत येणाऱ्या नाहीत, अगदी पुढे थांबणारे येतात. एक कोण जर आलं ना, अरे चल ये पुढे ये, तुम्हाला दाखवतो म्हणणाऱ्या, अशा माझ्या जीवाभावाच्या ह्या मैत्रिणी आहेत मंडळी. हे पा, आमच्या मंजुषा मॅडम पैसे मोजत आहेत. आता पैसे मोजणं झालं मग पार्टी तो बनता है ना यार. आज बिशीची पार्टी. मागच्या वेळेस छायाला बिशी लागलेली पार्टी राहून गेली होती. मंजूची पार्टी झाली आणि छायाची राहिली होती, म्हणून आज छाया कोरेंनी झणझणीत छमछमीत छुरा ख्यालाय है. छुरा और जलेबी. जलेबी बाई लाई है छाया ने सबके लिए. मग आता मेटे मॅडम जिलबीचं उद्घाटन करत आहेत. अशा प्रकारे राजाधिराज योगीराज आमच्या मिलन मेटे मॅडम जिलेबीचं उद्घाटन करत आहेत. पण काय करणार, मेनकापडच निघत नाही. निघालं मंडळी. अतिशय सुबक पद्धतीनं मेनकापड काढणं चालू आहे त्यांचं आणि जिलेबी काढणं पण सुरुवात केलेली आहे. चिवडा वाढून झालेला आहे, तर आता जिलेबी वाढावे लवकरात लवकर, कारण खाण्याचा मूड सगळ्यांचा छान आहे. त्याच्यासाठी हे बघा, जिलेबीनं तोंड गोड करण्यात आलेलं आहे बिशी लागलेल्या मेंबरचं. आणि आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी अतिशय छान आणि सुंदर. थँक्यू, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद छाया, खूप खूप धन्यवाद. सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं छायाचं. आणि जिलेबी खाऊन सगळे आता मग अच्छा तो हम चलते हैं, फिर कब मिलोगे अगली बिसी को, कहाँ जो बुलाए उसके घर, अच्छा तो हम चलते
सकते हैं. हां मंडळी, ऐकून सरस्वतीज ब्लॉगला लाईक व सबस्क्राईब करायचं विसरायचं नाही. मी पहा मानाने सगळ्याला हळदी कुंकू लावून सांगत आहे, सरस्वतीज ब्लॉगला लाईक व सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि जर विसरलं तर मी तुम्हाला बोलणार नाही.